नमस्कार. गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज मी आपल्या बाप्पांसाठी रव्याचे मोदक बनवलेले आहेत. रवा आणि ओल्या नारळाचे मोदक आहेत. तर चला मग आपण साहित्याला सुरुवात करूया. 1 वाटी थोडंसं तूप घ्यायचं, 1 वाटी रवा, 1 वाटी खोबऱ्याचा किस, अर्धी वाटी साखर, बेदाणे आणि थोडंसं दूध. सर्वप्रथम पॅनमध्ये आपण थोडंसं दूध घेऊया. त्यात थोडा रवा टाकायचा. 1 वाटी रवा घ्यायचा. रवा आपण बारीक रवा घेतलेला आहे. हा रवा छान असा भाजून घेतलेला आहे. छान असा खरपूस भाजून घ्यायचा. त्याला असं गोल्डनिश कलर येईपर्यंत. आणि हा रवा आपला छान खरपूस भाजून झालेला आहे आणि तो थंड होण्यासाठी आपण एका ताटात काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये आपण साखर घेऊया. अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही साखर 1 वाटी पण घेऊ शकता. हवी तशी साखर आपल्याला गोड हवं तसं घेऊ शकता. आणि त्यात 1 वाटी आपण ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. आणि छान असं भाजून घ्यायचं. साखर आणि खोबरं छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यातच थोडंसं मी दूध टाकले. 2 टेबलस्पून दूध टाकलेलं आहे. आणि हे सर्व छान एकत्र करून भाजून घ्यायचं. त्यानंतर त्यातच मी ड्रायफ्रुट्स टाकलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता तर साखरेला पण पाणी सुटलेलं आहे. छान असं टेक्स्चर आलेलं आहे. आणि त्यातच मी आता जायफळ टाकते. थोडंसं जायफळ इलायची तुम्ही काही टाकू शकता. जायफळ टाकल्यामुळे असं छान सुंदर असं छान सारण छान तयार झालेलं आहे. आपण एकत्र करूया. रवा आणि छान असं एकत्र करून घ्यायचं. सर्व साहित्य एकजीव झालं पाहिजे छान. आणि या सारणाचे आपण लाडू पण करू शकतो. लाडू पण खूप छान होतात. झटपट असे लाडू होतात. मी मोदक बनवलेले आहे. चला मग करूया आपण मोदक. आपण साचेला तूप लावलेलं आहे आणि असं छान मोदक करून घेऊया. असे छान मोदक तयार होतात. आणि त्या साच्यामध्ये असं मोदकाच्या साच्यामध्ये सारण असं छान भरून घ्यायचं. दाबून असं छान भरपूर असं सारण घ्यायचं. त्याने छान असे टवटवीत सुंदर मोदक तयार होतात. तुम्ही बघू शकता आकार पण किती छान आलेला आहे. असेच मी सर्व मोदक तयार करून घेतले आहेत. आणि हा झाला आपला बाप्पांचा प्रसाद रेडी. तर तुम्हाला आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करोमि देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया.